नमस्कार. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक 2024. मी सौ राधिका भांडारकर कथाबीज 2 घेऊन कथापूर्ती सादर करत आहे. माझ्या कथेचं शीर्षक आहे स्वप्न सुंदर. किती अडाणी आहेस तू. इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत. खरं तर माधवने गमतीतच म्हटले होते, पण सुमनला ते बोलणे मनाला लागले. तशी ती टापटीप होती, कामही टापटीप होते, पण तिचे शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकले नसल्याने तिचा आत्मविश्वासच हरवत चालला होता. माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती. पदरी मूल नसते तर बरे झाले असते. नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली. एक दिवस माधव आला तेव्हा घरी कुलूप होतं. माधव काहीसा गोंधळला. लग्न होऊन 2-3 वर्षच झाली असतील, पण आजपर्यंत आपण कामावरून घरी आलो आणि दार सुमनने उघडले नाही असे कधीच झाले नव्हते. तिचे हसतमुखाने माझ्यासाठी दार उघडणे, हात पटकन स्वतःच्या हातात घेणे, गरमागरम चहा सोबत कधी पोहे कधी उपमा, शिवाय थकला असाल ना, हा अत्यंत प्रेमाने केलेला प्रश्न कधीच चुकला नाही. मग आजच हे काय निराळं. पियू पण दिसत नाही. पियूला घेऊन सुमन कुठे गेली असेल. माधवच्या काळजाचा नकळत एक ठोका चुकला. गमतीत का असेना, पण आपण तिला बोलतोच ना, अडाणी आहेस वगैरे. ती स्मार्ट नसल्याची जाणीवही वेळोवेळी तिला आपण करून देत असतो. नेहमीच आपण असे काही बोलचे मानसिक खच्चीकरण करतो, तिला गृहीत धरतो, तिच्यात असलेल्या अनेक गुणांना जाणीवपूर्वक दूर करतो. खरं तर तिचं दिसणं आणि असणं यात अंतर असले तरी तिने ठरवले तर ती तिच्यात असलेल्या गुणांमुळे एखादे दिवस नाही पुढे जाऊ शकते. या भेटीतूनच, या भीतीतूनच आपण तिला बोलतो का. पुरुषीपणाचा अहंकार, याचा काही विपरीत परिणाम तर नसेल ना झाला तिच्यावर. अशा उलटसुलट विचारांनी माधव बेचैन झाला. आता त्याला पियू आणि दोघांची फार काळजी वाटू लागली. त्याचेच मन त्याला बोचू लागले. सकाळीच पेपरात बातमी वाचली होती. पतीच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून पत्नीची त्यांच्या 8 महिन्याच्या मुलीसमवेत आत्महत्या. माधवचे मन भयाने हादरू लागले. इतक्यात दारावर बेल वाजली. माधवने अक्षरशः धावत जाऊन दार उघडले. दारात उभ्या असलेल्या सुमनचा सर्वांगाने बदललेला अवतार पाहून तो क्षणभर चकितच झाला. ही सुमनच आहे का. सुमनने तिचे घनदाट काळे लांब केस कापले होते. त्याचे छान सेटिंग वगैरे करून घेतले होते. तिच्या सुंदर मोठ्या डोळ्यांवर लावलेली आयशॅडो, ओठांवरची लिपस्टिक, चेहऱ्यावरचा मेकअप आणि तिने घातलेला काहीसा मादक वेस्टर्न आउटफिट बघून तर माधवला भोवळच येण्याचे बाकी राहिले होते. ही सुमनच का. इतकी सुंदर. माधवने तिच्या हातातून पियूला पटकन घेतले आणि तो सुमनकडे पाहतच राहिला. हे काय सुमन, तुझं डोकं ठिकाणावर आहे का. कमाल आहे. नेहमी मला अडाणी अनस्मार्ट म्हणत असतात. मग आजपासून मी मर केलाय असेच समजा. आता तरी तुमच्या मनातल्या स्वप्नसुंदरीचे स्थान मला मिळेल का. माधवने सुमनला चटकन मिठीतच घेतले. सुमन, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, या ओळींचा मी आज या काही वेळांसाठी अनुभव घेतलाय. सुमन, आय एम व्हेरी सॉरी. तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस. मी तुझ्याविना जगूच शकत नाही. तुझा अंतरंग किती सुंदर आहे हे मी अनुभवलं आहे. तू मुळीच नको बदलूस. तू जशी होतीस तशीच, कारण तूच माझी स्वप्नसुंदरी आहेस. सुमन माधवला बिलगली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचं पाणी बरसलं. धन्यवाद.